नमस्कार, आपल्या सर्वांचं पुन्हा हार्दिक स्वागत. निपुण भारत, निपुण महाराष्ट्र या प्रकल्पाअंतर्गत आपल्या विद्यालयाचे, आपल्या शाळेचे, विद्यार्थ्यांच्या पालकांचे मोबाईल नंबर कशाप्रकारे अपडेट करायचे याबद्दलची सदर व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत. निपुण महाराष्ट्र ॲप आपण ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. या इंटरफेस अंतर्गत आपल्या स्क्रीनवर असलेल्या आपल्याला शिक्षक या प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे. शिक्षक या प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा. आपण मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथे क्लिक करा, ॲक्सेस द्या आणि OTP मागवा. OTP टाकल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती OTP जाणार आहेत आणि OTP गेल्यानंतर आपण OTP एंटर करायचा आहे आणि पुढे आपल्याला आपल्या विद्यालयाची माहिती भरायची आहे. यानंतर OTP टाका. आणि अशा प्रकारे आपल्यासमोर एक इंटरफेस उपलब्ध होईल, ज्यामध्ये पालकांचे मोबाईल नंबर अद्ययावत करा. पालकांचे मोबाईल क्रमांक हे अचूक नोंदवायचे आहेत. याद्वारे पालकांना आपल्या पाल्याची शैक्षणिक माहिती मिळवून त्याच्या प्रगतीचा शाळेला मदत करू शकेल. आणि मोबाईल क्रमांक चुकीचे नोंदवले गेल्यास शिक्षकांना पुन्हा नोंदणी करावी लागेल. त्यामुळे काळजीपूर्वक मोबाईल नंबर नोंदवायचे आहेत. यामध्ये नाव, मुख्याध्यापक, शिक्षक नाव आहे, त्यांचा ID आहेत आणि माझी शाळा निपुण महाराष्ट्र प्रकल्पाबाबत सामान्य विचारले जाणारे प्रश्न वगैरे सर्व आपल्या डॅशबोर्ड दिसत आहे. पालकांचे मोबाईल नंबर यावरती आपण क्लिक करूया. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन उपलब्ध होईल. त्यात आपल्याला इथे शाळा निवडायची. आपली शाळा निवडली आहेत आणि शोधा या बटनवरती क्लिक करा. शोधा या बटनवर क्लिक केल्यानंतर माध्यम मराठी आहेत. इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे बघा, इयत्ता पहिली आहे, दुसरी आहे, तिसरी, चौथी आणि पाचवी अशा प्रकारचे विद्यार्थी वर्ग वाईज आहेत आपल्यासमोर स्क्रीनवर दिसत आहेत. तेव्हा त्याप्रमाणे हे सर्व झाल्यानंतर आपल्याला मोबाईल नसलेले पालक, झालेल्या नोंदी, एकूण विद्यार्थी, तुकडी हे सर्व आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत. प्रथमतः पहिल्या इयत्तेवरती आपण क्लिक करूया. विद्यार्थ्याचे नाव शोधलेले आहेत. ईश्वरी N कळमकर, निलेश कळमकर. वडिलांचा, पालकांचा मोबाईल नंबर आता आपल्याला ॲड करायचा आहे. त्यासाठी आपल्या स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे आपल्याला इथे मोबाईल नंबर ॲड करायचा आहे. आणि आईचा मोबाईल नसेल तर आपण डिरेक्टली आईचा, वडिलांचा, दोघांचा पण सेम मोबाईल नंबर टाकू शकता. आणि जतन करा या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपली माहिती यशस्वी प्रकारे जतन झालेली आहेत, सेव्ह झालेली आहेत. या माहितीमध्ये आपल्याला काही बदल करायचा असेल तर या बटनवरती क्लिक केल्यानंतर आपण त्यामध्ये बदलसुद्धा करू शकता. हा एडिटेबल ऑप्शन आहे. दुसरा विद्यार्थी आहेत, सेम अशा प्रकारे आपल्याला यांची माहिती भरायची आहे. मोबाईल नंबर टाका. सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींना विनंती आहेत, विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर भरत असताना एकदम काळजीपूर्वक भरावेत, कारण का विद्यार्थ्याची प्रगती, पाल्याची प्रगती त्यांच्याकडे आपल्याला मोबाईलद्वारे पोहोचणार आहेत. त्यासाठी आपण सर्वांनी व्यवस्थित प्रकारे माहिती मोबाईल नंबरची भरायची आहेत. एडिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर स्क्रीन परत उपलब्ध होते आणि आपल्याला ज्या मोबाईल नंबरमध्ये काही बदल करायचा असेल तर बदल करू शकता.
अशा प्रकारे जतन संपूर्ण माहिती प्रत्येक वर्गवाईज आपण करू शकतो. तर बघा शिक्षक बंधू आणि भगिनींनो, निपुण महाराष्ट्र निपुण भारत प्रकल्पाअंतर्गत आपण या ॲपवरती गेल्यानंतर कशा प्रकारे विद्यार्थ्यांची नोंदणी करायची, शिक्षक लॉग इन केल्यानंतर आणि विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती भरायची याबद्दल माहिती बघितली. अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.